मित्रांनो, तर आज आलो आहे आपण सारा निलंग राईस यांच्या राईस फॅक्टरीवर. इथं बल्क क्वांटिटीमध्ये निलंग राईस बनवला जातो. तर आज आपण भेटणार आहे मोहम्मद भाई यांना. तर मोहम्मद भाई, तुमच्याबद्दल काही सांगा, 4 गोष्टी. सर, हा निलंग राईस आपण दररोज सकाळी उठून तयार करतो. हा राईस आपण वगैरे हे चांगल्या पद्धतीने वापरून दररोज 30 ते 35 किलो एका टाइमला आपण राईस बनवतो. दिवसभरात असे किती टोप बनवतो आपण? दिवसभरात 50 ते 60 किलो राईस आपलं 60-70 किलो पर्यंत, म्हणजे डेली 60-70 पर्यंत आपल्याला लागतो. 60-70 कधी 80 पर्यंत पण जातो. आता आपण तेल टाकून घ्यायचंय. आता आपण 35 किलोचं बनवलं आहे, बरोबर? 35 किलो वन टाइमला. किती वर्षाला साहेब करते आपण निलंग राईस? जवळपास 8 वर्ष झाले. 8 वर्षापासून चालू आहे. आपण 35 किलोसाठी किती तेल घेतले आपण? आता कमी 7 पिशवी 8 लिटर तेल लागतो. 8 लिटर तेल घेतो आपण. 8 लिटर तेल लागतो. 35 किलो निलंग राईससाठी आपण 8 लिटर तेल घेतो. 7 ते 8 लिटर तेल. जिरे टाकतो. आता जिरे टाकले आपण. 200 ग्राम पर्यंत जिरे टाकतो. 200 ग्रॅम जिरे टाकले. त्याच्यानंतर टाकणार अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट घरगुती तयार केलेली पेस्ट आहे. घरगुती घरी तयार केलंय. घरगुती तयार केलेली पेस्ट आहे. अर्धा किलो टाकले आपण. अद्रक लसूण पेस्ट अर्धा किलो. कांदा लवकर 2-3 किलो कांदा असेल. 2 ते 3 किलो कांदा. निलंग राईसच्या व्यवसायामध्ये तुम्ही कसं आला? म्हणजे काही वडील वगैरे आधी करायचे का? कसं पहिल्यापासून आपल्याला आवड होती त्यांची. लहानपणापासून घरगुती वगैरे आपले पाहुण्याचे रावणाचे चहाचे वगैरे धंदे. हॉटेलमध्ये काम करायचो मी. तब्बल 300 रुपये महिना पगार. पगार कमी होता. त्यावेळेस शाळा शिक्षण शिकतेवेळेस मला आवड होते कामाची. म्हणजे करून आपण स्वतःचं काहीतरी व्यवसाय चालू ठेवावं. आता तब्बल बाहेर नोकरी करण्यापेक्षा पण व्यवसायामध्ये आपली आवड. म्हणजे व्यवसायामध्ये फायदा जास्त होतो नोकरीपेक्षा फायदा जास्त होतो. आणि आम्हाला एक माणूस आपली जवळकीतील मित्र परिवार वगैरे सगळे लोकांना संवाद साधता येईल असा तरीपासून असं ध्येय. चांगलं म्हणजे व्यवसाय तुम्ही चांगला जम बसवलेला आहे का? तब्बल लांबून आपल्याकडे लोक नसलेले इथे. हे सगळं थोडंसं ब्राऊन होऊपर्यंत आपण फ्राय करायचा. फ्राय करायचा. ब्राऊन कलर येऊपर्यंत. टाकत आपण कमीत कमी अर्धा किलो मिरची. याच्यामध्ये हिरवी मिरची. अर्धा किलो हिरवी मिरची टाकली. आता काय मिनिमम 1.5 ते 2 किलो टमाटे येतील याच्यामध्ये. टमाटे कटिंग केले ना. 1.5 ते 2 किलो टमाटे टाकले आपण. आता हळद. हळद याच्यानंतर 50 ग्रॅम. 50 ग्रॅम हळद टाकला, बरोबर. टाकत आहे आपण मीठ. मीठ आहे गरजेनुसार मीठ, म्हणजे स्वादानुसार मीठ टाकायचं. किती मीठ टाकला असं आपण साधारण? अर्धा किलो. 1 किलो मीठ लागतं साहेब. 1 किलो का? 1 ते 1.25 किलो मीठ लागेल. त्याच्यानंतर येईल आपला घरगुती वाटलेला मसाला. मसाला लातूरचा आहे. घरगुती पद्धतीने तयार करतो. हे मसाला येईल. मसाला पावशेर लागेल ना. 250 ग्रॅम मसाला येईल. म्हणजे तुमचा सिक्रेट मसाला आहे? सिक्रेट मसाला आहे आपला लातूर तयार करून.
सगळे मिळून अर्धा किलो जवळपास. अर्धा किलो लाल मिरची पावडर. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी लागेल 100 ते 150 ग्राम. 100 ते 150 ग्राम कस्तुरी मेथी. 200 ग्राम कस्तुरी मेथी टाकायची. कस्तुरी मेथी, वाळली मेथी. याच्यामध्ये कस्तुरी मेथी आली. तर कोथिंबीर. 2-4 गड्या कोथिंबीर लागेल. 2-4 गड्डे कोथिंबीर लागणार. कोथिंबीर. त्याच्यानंतर घेणार आहोत आपण हे कच्ची मेथी, म्हणजे ताजी हिरवी मेथी. ताजी ही हिरवी मेथी टाकतो आपण. म्हणजे वाळली आणि ताज्यामध्ये कॉम्बिनेशन टेस्ट चांगली होती. ते मिनिमम 100-200 ग्राम 1-2 किलो आपण टाकत आहोत. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये 4 ते 5 किलो बटाटे येतील. 4 ते 5 किलो बटाटे. केलेला बटाटा. त्याच्यानंतर येईल वाटाणा 1 ते 1.5 किलो. 1 ते 1.5 किलो वाटाणा. व्हाईट किंवा पांढरा यूज करू शकता त्याच्यामध्ये. व्हाईट किंवा पांढरा, हिरवा किंवा पांढरा. हिरवा किंवा पांढरा वाटाणा पण यूज करू शकतो. मसाला आपण मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. साधारण किती पाणी ऍड करायचं आपण? साधारण याच्यामध्ये 30 ते 40 लिटर पाणी ऍड करावं लागतं. 30 ते 40 लिटर. म्हणजे जेवढा तांदूळ आहे तेवढा. हा, त्याच्यासाठी ना 1.5 पट किंवा डबल पटीने तांदूळ ऍड करावं लागेल. हा तांदूळ लष्करी कोलम आहे. चांगल्या पद्धतीचा मिनिमम 65 ते 70 रुपये किलो हा तांदूळ विकला जातो. हे आता आपण तांदूळ याच्यामध्ये टाकणार आहे. पूर्ण 30 ते 32 किलो माल आहे याच्यामध्ये ऍड केलं जातं. मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेणार आहे. आता साधारण किती मिनिटं शिजेल आता? असं तांदूळ हा कमीत कमी अर्धा तास 2 तास वेळ घेतो. 40 ते 45 मिनिट. तिथे 40 मिनिटापर्यंत त्याला ठेवावं लागेल. आपला काय आता शिजत आलाय का? हा आणखी अर्धा कच्चा भात शिजलेला आहे. आणखी थोड्या वेळाने 10-15-20 मिनिटांनी आपण दम देणार आहोत. त्याच्या पहिले पूर्ण मिक्स करून घ्यावं लागलं. म्हणजे बुडाला लागला चिकटचा बुडा.
आता आपलं चांगला मिक्स झालेलं आहे ना? हा, चांगला मिक्स झालेलं आहे. आपण ह्याला दम काढ. पूर्ण मिक्स झालेलं आहे. आपण आता ह्याच्यावरती पेपर ठेवून दम द्यायचं. हा, पेपर घ्या. पेपर घ्या. पेपर आपण हे दम ठेवायला पेपर हातरत आहोत. आता हा दम किती मिनिटाचा दम देणार आपण? सर याला 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तासामध्ये आपण दम ठेवणार. हा, बारीक फ्लेमवर गॅस बारीक करून ठेवणार आपण. हा. जेवढं व्यवस्थित दम होईल तेवढं टेस्ट चांगलं आहे. टेस्ट चांगलं येईल किंवा बॉईल चांगलं होईल, जेणेकरून कच्चा राहणार नाही भात असा. आणि आपण याच्यावर फायनल दम दिलेला आहे. आता अर्ध्या तासानेच उघडायचं. अर्ध्या तासाने उघडायचं. याच्यावरती आपण कळशी भरून जवळ काहीतरी वस्तू ठेवायचा, वजन द्यायचं. वजन. हा, याच्यावर आपण या पद्धतीने दम ठेवलंय. ठीक आहे. राईस आपला आता झालेला आहे. चांगला दम बसलाय ना? हा, चांगला दम बसलेले. हे पूर्ण दम बसलेला राईस आपला. या पद्धतीत राईस तयार झालेला आहे. टोटली राईस आपला हा खाण्यासाठी तयार झालेला आहे. चांगला सुटसुटीत झालेला आहे. मोकळासाठी झालेलं राईस पूर्णपणे. आता आपलं विक्रीसाठी जाणार स्पॉटला राठी पाट्यात. विक्रीसाठी आपलं राठी फाटा. ट्रायस पॉइंट साठी आपण गाडी लावतो. ट्रायस पॉइंट कडे बाबा ट्रायस ऑफिसच्या समोर. म्हणजे कुणाला निलंगाराच खायचा असेल तर तिकडे त्या स्पॉटला यायचं. BRT बस स्टॉप समोर राठी फाटा, बाबा ट्रायस ऑफिस समोर. हे राईस आपला रेडी झालेले आहे. आता आपण घेऊन जाणार आहोत राठी फाट्याला. ओके, चालतं. द्यायचं नाही. Receipt Paytm payment of 30 rupees. वाटल्या पाण्याचं Ah,